भारतात 1952 सालापासून निवडणुका होतात. मला फारशी माहिती नाही, पण भारतातला प्रत्येक मतदारसंघ कुठलाही असो, लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीसुद्धा, भारतातला प्रत्येक मतदारसंघ कुठल्या ना कुठल्या कारणासाठी राखीव केला जातो. म्हणजे ते जातींवर राखीव असेल, लिंगांवर राखीव असेल, आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असेल, आदिवासींसाठी राखीव असेल. तर राखीव मतदारसंघ करणं हे भारताच्या निवडणुकांची एक प्रक्रिया आहे. तर देशातले सगळेच मतदारसंघ कुठल्या ना कुठल्या कारणासाठी कधी ना कधी राखीव झालेले आहे. पण भारतातला एक मतदारसंघ असा आहे, आणखी असतील, तुम्ही माहिती असतील तर ते मतदारसंघ तर माहिती द्या. पण एक मतदारसंघ महाराष्ट्रातला मला माहिती आहे, बारामती, जो कुठल्याही कारणानं कशासाठीही कधीच राखीव झाला नाही. तर संविधानात या बारामती मतदारसंघासाठी काही खास तरतूद आहे का, असा एकदा शोध लावला पाहिजे. आणि आणखी एक आहे की आमदारक्या, खासदारक्या यांच्यावर 67पासून बारामतीत दुसरं कुणी निवडून आलेलं नाही. शरद पवार आमदार म्हणून निवडून यायचे, त्यावेळेस इतरांना संधी मिळायची, शंकरराव पाटील वगैरे लोकांना, जाधवराव वगैरे इतर माणसांना. पण शरद पवार स्वतःच खासदार झाले, त्याच्यानंतर मात्र खासदारक्या, आमदारक्या या कायम पवारांसाठीच राखीव आहेत. आणि मला तर संशय आहे संविधानाबद्दलच, की संविधानातच ही तरतूद केलेली आहे. तर तशी माहिती असेल तर द्या. पण या मतदारसंघाचं मला कौतुक वाटतं की ज्याच्यात संविधानानंच तरतूद करून ठेवली की काही झालं तरी सगळ्या पदांवर पवारच राहतील आणि इतरांना संधी मिळणार नाही. ही गंमत काय आहे हे एकदा शोधलं पाहिजे. निवडणूक आयोग नेमका काय भूमिका वठवतो यात, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार काय भूमिका वठवतं यात, हेही पाहिलं पाहिजे. मला नीटशी माहिती नाही कायदेशीर, किंवा नागरिकशास्त्राचा हा विषय असल्यामुळं नागरिकशास्त्राची नीट माहिती नाही. पण कुणाला असेल तर कृपया कमेंटमध्ये द्यायला हरकत नाही. तर खास पवार घराण्यासाठीच हा मतदारसंघ राखीव ठेवला आहे का, आणि पुढची किती शतकं हा त्यांच्याकडेच राखीव राहणार, हा एक साधा भोळा बाबडा प्रश्न आहे माझा.